अरे वाघाची चाल आहे, वाघाची चाल. वा वा वा, वाघाची चाल आहे. बलकटी आहे त्या पालकांची, त्या आई वडिलांची, त्यांना आमचं अभिवादन. हो, खरोखर अभिवादन का करतो की तुम्ही आमच्यावर खूप विश्वास ठेवून तुमच्या मुलांना आमच्या अकॅडमी मध्ये पाठवलं, परीक्षा असताना सुद्धा पाठवलं तुम्ही, आणि आम्ही जबाबदारी घेऊन आजचा कार्यक्रम पार पाडतोय. तुमची सगळी बाळं पास होणार आहेत चांगल्या मार्गाने. धन्यवाद. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं माहितीये तुला? अरे तुला काय करायचं मित्र? पक्या माहितीये का तुला? पक्या कोण रे पक्या? अरे पक्या माहिती नाही? अरे तो येडा पक्या तर नाही ना? येडा पक्या. अरे तो दारू पितो, बरोबर, इकडं तिकडं पडतो, अगदी बरोबर, सगळ्यांना त्रास देतो. अरे पण तो आला की पळावं लागेल आपल्याला. नाव नको काढू त्या म्हणून. काय म्हणतोस? खूप खतरनाक आहे बाळा. काय झालं काय? बघ ना बघ, आल्यानंतर बघ बाबा, आपली आवाज येईल बाबा. अरे कोणतरी दिसते बाबा. माहितीये का तो लग्नात कसला डान्स करतो माहितीये? अरे फार फेमस आहे लग्नाच्या. आला बाबा, आला. काय पक्या? काय पक्या शेठ? क्या बात है? कसं काय? अरे नया नया शर्ट, नए नए जीन पॅन्ट, क्या बात है? हे काय मागून आणले? हा, मागून आणले. अरे कुठून मागून आणलं बाळा? अयो हे असं येण्यासारखं उत्तर देतो म्हणून म्हणलं नाव नका काढू त्याचं. अरे पक्या, हल्ली तुझं काय चाललंय काय बाबा? माझं चाललेलं मी दाखवतो आता, तुम्ही जावा खाली. अरे बापरे, असं करायचं का? बरोबर बरोबर. मग तू नक्की काय करणार आहे? मी तर सगळ्यांना हसवणार आहे. हसवणार आहे? हो. वा वा, चांगली गोष्ट आहे. मग हो, त्या पोरीला पण हसवणार आहे. या पुरीला त्या मामाने कॅमेरा लावलाय. होय करतो मी, करतो. आता काय करणार तू? आता एक पात्री करतोय मी. एक पात्री? अरे कधी कार्यक्रमात भाग घेतला का तू? आता बघा की तुम्ही कशी. शाळा किती शिकला रे पोरे? शाळा बालवाडीत ना 3री पर्यंत. अरे लय हुशार रे पोरग, लय हुशार. आता काय दाखवणार तू? आता बघा तुम्ही. आता दाखव बरं. दाखवतो. जरा खुश करून दाखव बघ. मग मी 10 रुपये देतो. 10 रुपये, 10 रुपये. त्याचं काय करणार तू? 10 रुपयाचं का? 10 रुपयाचं काय येतं आता साहेब? मग किती पाहिजे तुला? 2-4 हजार तरी द्या. दादा देऊन टाका त्यांना मग. सांभा सर मागा आता. नमस्कार, मी विक्रम जगदाळे. आज या ठिकाणी एक पात्री करत आहे. पक्याची कमाल आणि गावात धमाल. पक्या हे कॅरेक्टर कोणाची कुठल्याही व्यक्तीशी संबंधित नाही. हे आमच्या गावामध्ये एक कॅरेक्टर होतं. ते कॅरेक्टर उचलून मी हा प्रोग्राम बसवलेला आहे. सुरुवात करतो. पक्या आमचा लहानपणीचा मित्र बरं का. आम्ही दोघंच एकत्र शाळेला गेलो, बरोबर शिकलो. जेमतेम 7वी पर्यंत पक्यानं आमची शाळा केली. 7वीतनं शाळा सोडली आणि आमचं पक्या पैलवान केलं गेलं. आता तुम्हाला माहित आहे कोल्हापूरचा रांगडा गडी कसा असतो, येणार डायरेक्ट असं काय चालू. पण आमचं पक्या जरा वेगळं होतं. ते असं याच काय चाललंय, मी पैलवान झालोय, असा पक्या होता. हा असा पक्या नाही तुम्हाला बघायचा आहे. 1 मिनिट. पक्या आमचा गावात आला बरं का. 5 ते 7 महिन्यानं गावात आला. गावात आल्यानंतर पहिल्यांदा त्याने एंट्री मारली माझ्याकडे. त्यावेळी माझे 12वीचे पेपर चालू होते. मी शेतातल्या आंब्यापाशी अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना पक्या आला. मी त्याच्याकडे बरं का ह्याच चालू. बोला की पाटील. आताच बोलतो. 1 मिनिटात. 1 मिनिटात का? 1 मिनिटात बोला की. मी कविता लिहिल्या. हरी शपथ, कविता लिहिली तुम्ही? मी कविता लिहिली. म्हणा बरं. ह्यानं आमच्या पक्यानं कविता चालू केली बरं का. कविता म्हणजे आता काय यंग जनरेशन कविता काय खतरनाक कविता करतोय.
त्यानं चालू केली त्याच्या स्टाईलमध्ये. जावा सके तू तुझ्या यारा संग फिरायची, हळू त्याच्या पाठीमागनं डोळा मला मारायची. म्हणजे कसं सखीचं तिचं आणि त्याचं सगळ्यांचं असं एकत्र सांगाड जुळवलं. मग असं होतं, जवा सके तू तुझ्या यारा संग फिरायची आणि हळू त्याच्या पाठीमागनं डोळा मला मारायची. आईला म्हटलं तो काहीतरी वेगळंच आहे. परत म्हटलं हा चालू द्या चालू द्या. म्हणतो मित्रांच्यात बसून जेव्हा, या पोरांच्यात बसून जेव्हा सिंगल टमाळक्या करायची, खरं सांगतो प्रिय तू मन माझं जाळून जायची. असं झालं हे झालं. मी आपला ऐकत असं बसलो आहे घे, आता ही बहुतेक मारतय आपल्याला, अशी सिच्युएशन माझी. तरी हे जे चालू अजून पुढं आहे, हिरवा ड्रेस घालून जेव्हा, आता म्हटलं काहीतरी चांगलं म्हणते वाटतं. हिरवा ड्रेस म्हटल्यावर काहीतरी चांगलं म्हणते वाटतं. हिरवा ड्रेस घालून जेव्हा माझ्या समोर याची, आई शपथ सांगतो हिरव्या रानात चरणाऱ्या म्हशीवानी दिसायची. असं ही कविता करायला लागलो. मी म्हटलं पाटील आलो बरं का घरनं. असं आमचा पक्याचा दिवस निघत गेलं. आणि बघता 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 त्याला गावात काही काम मिळालं म्हणून त्यानं लोणच्याचा बिझनेस चालू केला. आता लोणची विकाय चालू केली. लोणची विकताना कसा विकायचा, मोरे काका लोणचं घ्यात आहे का नाही, भाऊ तुम्ही कुठनं तरी मुलगी आली बरं का, काका 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 बघू लोणचं. तिनं असं लोणचं उचललं, लोणचं खाल्लं आणि चमत्कारच झाला. पोरगी होच्या भाषेतच बोलायला लागली. हा का होंचले हंगला आहे, एकदम हंगलो होंच आहे. कुठून हंगलं, पाक्याच्या डोक्यात. ते आपल्यापेक्षा विचित्र आहे. आपण बरं तरी होतो. ती पळत पळत घरी गेली ना आईला सांगून, आई 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 होंच आले होंच. आई पण पळत लोणचं आलंय म्हटल्यावर तिनं पण उचललं खाल्लं. हाय 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 होंच ही ती हांगला हया एकदम ह्यान होंच हे हमा मी ह्यांच्या हान्य हांगून हाने, हमा मी ह्यांच्या हांगून हाने. त्यानं उचलली पाठीनं आपल्या घरी गेलं. कशाला बिझनेस करते परत, बिझनेसच सोडून दिला. असं करता करता काय केलं, आमच्या पक्यानं सरपंच पद घेतलं. आता गाव मुळात त्याचं पाटीलकीचं, गावचा पाटील म्हणून तो सरपंच झाला. सरपंच झाल्यानंतर आता काय करायचं म्हणून त्यानं उपाययोजना चालू केल्या. आणि या उपाययोजनेत ना काहीतरी वेगळं करावं म्हणून त्याने एक सामाजिक उपक्रम राबवला. आता काय करायचं तर त्यावेळेस बिबट्या आमच्या गावात सुटलेला. अय पोरा बिबट्या माहित आहे का तुला, अय बिबट्या माहित आहे का, बिबट्या माहित आहे का. हो का इकडून वाघ म्हणतोय बिबट्याला. काय करायचं आता सांगा. तर आमचा बिबट्या आज तुमच्या समोर पुन्हा एकदा सादर करतो पक्याच्या रूपात. असं समजून चाला, हे स्टेज आहे. पंचायतीला जसं पंच बसायला जागा असते तसं ही जागा आहे समजून चाला. असे सरपंच उपसरपंच सगळे बसलेले आहेत, ग्रामसेवक वगैरे सगळे. आमचं पक्या सरपंच उठलं मधनं आणि आलं. बर पोरानं आणि बंधून आणि भगिनीनो आणि मित्रांनो, आता आपल्या गावात बिबट्या सुटला या आणि त्या बिबट्या पकडायचा या. सगळे अशी शांत. बिबट्या आलाय आता काय करायचं सगळे विचारात. पुढे अशी तरुण मंडळी बसलेली होती. एका साईडला लेडीज होत्या. ए दंगा करू नका, बिबट्या येईल तिथं घेऊन जाईल बरं का. आता काय ऍड्रेस वाल्याला तर पहिल्यांदा घेऊन जाईल, लय बोलतोय मगापासून. तर असा बिबट्या येणार अशी चर्चा चालल्या गावात. चर्चा चालली असताना काय झालं, आमच्यात एक म्हातारं बसलेलं होतं. ते म्हटलं आईला तुम्ही बिबट्या उडकताय तर एक काम करा की
मी माझ्या फटक्या गोदड्या आहेत त्या आपल्या लावतो बिबट्याला पकडा. ए म्हाताऱ्या म्हटलं तुझं वय सरलंय आता तू बंद कर. अशा पद्धतीनं चाललेलं होतं. गावात पक्यान नियोजन केलं की बाबा तुम्ही 10 जण इकडे जावा, तुम्ही 10 जण तिकडे जावा, 10 जण तिकडे जावा. या 10 जणांच्यात काय झालं, दंगा चालू झाला. हे बिबट्या इकडे आलाय तिकडे सगळी पळत जायची. अशा या सगळ्या परिस्थितीत एक अशी वयस्कर स्त्री जी वाटत बसलेली होती तिनं असा पदर घेतला आणि चालू. आणि आमच्या पक्याला बोलवायला लागली. पक्या आमच्या लांबनच बघितलं आणि पळत आलो. काय झालं काय झालं? हे वाळवाण कोणाचं आहे ते सांगा आधी मला. त्याच्यावर किती मसरं नाचून गेली मागा त्यानं. कुत्री आली होती नाचा. हे असं म्हणल्यावर म्हातारीला असंच हाकलून दिलं. प्रसंग असंच वाढत वाढत गेला आणि कुठनं तरी बातमी लागली की वरच्या माळावरती बिबट्या सापडला. सगळी पळत वरच्या माळावरती जे ते गावल ते हाणायचं. एकानं गुदडी टाकली की हु हु म्हणून हाणलं. असं 10-15 मिनिटं हाणल्यानंतर आमचा पक्या म्हणलं ए जरा 2 मिनिटं थांबा मी बघतो कोण आहे ते. असं गेलं पक्या, उचललं बघितलं आणि मागं पळालं आणि साईडला असं उभं राहिलं. ही बघितलं एकानं. तेवढंच सदस्य म्हणला काय आहे त्यात बिबट्या बिबट्या बिबट्या. ती पण मागं उभं राहिलं. 5-6 जणांनी बघितलं. शेवटी एक जण येडं आमचं आलं. ती म्हणलं जमायला मी उचलतो किती नका सकाळ त्यांना ते पडलंय मी उचलतो आता बघा तुम्ही. आता आईला खाल्लं उपसरपंच. अरे कमी मारा की रे, किती मारचाल, एवढं मारायचं का बिबट्या म्हणून. त्या ताईची शिर्डी अडकलेली परड्यात म्हणून मी सोडवाय आलो तरी एवढं मारलं. अशा प्रकारे आमचं पक्यानं अख्खं गाव गाजीवलं तुम्हाला सांगतो. धन्यवाद धन्यवाद. आता तुमच्याकडे अजून काही स्टॉक आहे का नाही? आहे. आमचे जे बाल कलाकार जे आहेत ते खूप उत्सुक आहेत. हा प्रेम रतन धन पायो, प्रेम रतन धन पायो, प्रेम रतन धन पायो पायो.